नमस्कार मित्रांनो. तर कसं आहे, आपण नेहमी ऐकतो की अमेरिकेतील सिस्टम खूप कडक आहे आणि भारतात प्रशासकीय कामामध्ये खूप लाचलुचपत होते आणि भ्रष्टाचार केला जातो. तर तुम्हाला माहिती आहे का, तर दोन्ही देशामधले जे काही प्रशासकीय आणि राजकीय निर्णय आहे, तर त्या प्रक्रियेत नेमका काय फरक आहे? किंवा अमेरिकेकडून शिकून आपण भारतातल्या जो काही खालच्या पातळीवरती जो भ्रष्टाचार केला जातो, तर यावरती आपण थोडंसं बोलणार आहे. तर सगळ्यात सुरुवातीला दोन्ही देशांमधल्या सिस्टीमचा फरक लक्षात घेऊया. तर लक्षात घ्या की जो भ्रष्टाचार होतो भारतामध्ये, तर तो जो आहे तो एक ग्रास रूटला आहे, म्हणजे खालच्या पातळीवरती, जो की थेट कॉमन मॅनला म्हणजे सर्वसामान्य माणसाला थेट जाणवतो. आणि जसं की साध्या परवानगी असतील, दाखले असतील, काही कागदपत्रे काढायचे असतील, तर आपल्याकडे ह्या गोष्टींसाठी थोडेफार टेबलाखालून पैसे मागितले जातात आणि ते बेकायदेशीर आहे. पण अमेरिकेत जर बघितलं तर खालच्या पातळीवर जे सरकारी ऑफिस आहेत किंवा पोलीस आहेत, तर त्यांच्यामध्ये खूप ट्रान्सपरन्सी आहे. परंतु जे काही वरची लेवल असते तिथं लॉबिंग नावाची कायदेशीर व्यवस्था आहे, जिथे मोठ्या मोठ्या कंपन्या असतील तर ते काय करतात, एका लिगल चौकटीमध्ये राहून सरकारला काय करतात, पॉलिसी बनवण्यासाठी इन्फ्लुएन्स करतात. तर हा फरक आहे दोन्ही देशांमधला. तर आपण याच्यामधून काय शिकू शकतो किंवा चांगल्या गोष्टी घेण्यासारख्या काय आहेत? तर अमेरिकेमध्ये जी ट्रान्सपरन्सी आहे, जो कडक पारदर्शकपणा आहे, तर आपल्या भारतामध्ये ती खालच्या लेवलवरती कशी आणता येईल? तर त्याच्यासाठी सगळ्यात प्रामुख्याने म्हणजे 100% डिजिटलायझेशन. म्हणजे जर माणूस हा अधिकाऱ्याकडे गेलाच नाही तर ह्या गोष्टी कमी होऊ शकतात, कारण अमेरिकेत सगळी कामे ही ऑनलाईन आणि फेसलेस असतात. त्यामुळे जेव्हा भारतातला पण जर सामान्य माणूस अधिकाऱ्यांच्या थेट संबंधात आलाच नाही, तर सगळी कामं डिजिटल होतील, तर मानवी हस्तक्षेप जो आहे तो कमी होईल आणि एक ट्रान्सपरन्सी वाढेल आणि पैसे द्यायचा विषय येणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तर नियम जे असतात त्याची कडक अंमलबजावणी. म्हणजे थोडक्यात काय की अमेरिकेमध्ये कायद्याची खूप मोठी भीती आहे मित्रांनो. जर म्हणजे नियम तोडला तर खूप मोठी कारवाई होते. जसं की भारतामध्ये सुद्धा आपण लाचलुचपत प्रकरणाचे जे काही खटले असतील, तक्रारी असतील, त्या जर फास्ट ट्रॅकवरती घेतल्या आणि शक्य तेवढ्या लवकर जर याचा निकाल लागला आणि शिक्षा झाली तर ह्या गोष्टी कमी होऊ शकतात. आणि तिसरा विषय म्हणजे की कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण. तर जसं की अमेरिकेमधल्या कर्मचाऱ्यांना त्यांचे जे सरकारी पगार असतात तर ते भक्कम आहेत, जे की त्यांना सक्षम बनवतात आणि ते सन्मानजनक आहेत पगार. तसेच त्यांची राहण्याची सोय, उत्तम आरोग्य सेवा त्यांना मिळतात. त्यामुळे त्यांना वेगळा गैरमार्ग निवडण्याची गरज पडत नाही. भारतात काय तर की आपल्या पोलिसांना किंवा प्रशासकीय कर्मचाऱ्यांना उत्तम पगार, तसेच त्यांना त्यांचे कामाचे एक ठराविक तास आणि चांगल्या जर सुविधा त्यांना दिल्या तर नक्कीच प्रामाणिकपणे त्यांच्यामध्ये काम करण्याची एक ऊर्जा तयार होऊ शकते. तर थोडक्यात काय की केवळ दोष देऊन बदल होणार नाही. तर पहिली गोष्ट की सिस्टम डिजिटल करणं गरजेचं आहे, जे की सध्या सुरू आहे पण तेवढ्या प्रमाणात नाही. आणि कर्मचाऱ्यांना सक्षम करणं, त्यांची मानसिकता त्या प्रकारात आणणं की आपल्याकडे आहे की मला IPS व्हायचं आहे, मला IAS व्हायचं आहे, तर का तर मोठे होऊन पैसे कमवायचे. हे जोपर्यंत मुलांच्या डोक्यातून बाहेर निघणार नाही तोपर्यंत कुठेही बदल घडणार नाही. तर तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि साहजिक आहे, काही जणांना हे गोष्ट आवडतील, काही जणांना आवडणार नाहीत, बट तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया मांडू शकता. आणि आवडली असल्यास हा व्हिडिओ शेअर करा, फॉलो करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय महाराष्ट्र.